जय शिवराय मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा. त्यानिमित्त फॅमिलीला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याची पण तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता तुम्हाला मी सकाळचं वातावरण दाखवतो आमच्या इकडचं. आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्त तुम्ही सकाळ आमची बघू शकता कसे आहे ते. तुम्हाला आमच्या इकडचा परिसर दाखवतो, आमच्या इकडचा एरिया दाखवतो तुम्हाला. कोकणामधलं वातावरण बघू शकता. आता प्रत्येक घरामध्ये आमच्या इकडे आता सर्वांची गुढीपाडव्याची सर्वांची तयारी चालू आहे. कोकणामध्ये एक सकाळ नवीन वर्षाची ते बघू शकता. मस्तपैकी घरामध्ये गाणे लागलेले आहेत आणि इकडे दोन निसर्ग दाखवतो. असे असते कोकणामध्ये नवीन वर्षाची सुरुवात असते, तुम्ही बघू शकता. सुंदर असं वातावरण आणि थंडगार. आमच्या इथे नाही चिमणींना घरटं बांधलं नाही, ते तुम्हाला दाखवतो मी. ते व्यवस्थित कसं काय ते घरटं बांधलेलं नाही ते बघा. 2-4 दिवस झाले त्याला. गुढी दाखवतो बाबूची, आताच उभी केलेली आहे हे बघा. माझ्या मामाची इथे मॅची आहेत, तिथे जातोय मी. ओरमच्या आहेत त्या बघायला जातोय. चला तर मग. तर मित्रांनो, आम्हाला एकदा नारळ दिसला नदीमध्ये आणि तो आणण्यासाठी माझा भाचा तिथे गेलाय खालती आणि त्याला तो काढायला देत नाही. ते बघा वरतून काय करतायत ते शेवटी त्याला तो नारळ काढण्यात यश आलंय. हे बरोबर हे प्रॉपर गोल फुटलं पाहिजे. प्रॉपर गोल फुटणार पण आईस्क्रीम नाही भेटला. तू पाहिजे तेवढी आईस्क्रीम दे. जय श्रीराम. लंगोटी आता पूर्ण थांब जरा, थांब. झूम कर याच्यावर झूम कर. अब हे कळले पाणी गेलं तरी चालेल, आम्हाला माहित नाही. दिसणार रे आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार. दिसला गोल आहे काय. हो गोल आहे याला, हो गोल आहे याला, एक गोल आहे. तिरका गेलो आपला, तिरका गेला बघ. क्रॉस गेलाय बघ, क्रॉस गेला होता. देऊ नको. रात्री आईस्क्रीम लागून आलेली बोबो. इकडे आपली कला दाखवतो नारळ फोडण्याची, बघूया. माझी कला, माझी कला. हा एक नंबर कला दाखवला. बोबोची कला बघा, एक आर्टिस्ट आहे तो. गोल काढायचं. कला कोणाची काय वाटायची कोणाची बघू. आयटम पिटवेला नाही त्याची कला कोणाला. लालू आपली इकडे दाखवूया, आर्टिस्ट दाखवूया आपली काय जी कला आहे ती बघूया. हे बघा नारळ गोल फोडून दाखवलं नसता. कोणा दाखवू शकत, मीच फक्त दाखवू शकतो. लालू बघ. लालू तुला परत चॅलेंज केला ना, त्याच्या करवंडी काढून दाखवायची रे. काढून दाखव. असिस्टंट शिकवलं एकमेकांना शिकवतात इकडे सगळेजण. मॅच जिंकण्यासाठी ना लालवडी संघासाठी एका चेंडूने 3 धावा करायच्या आहेत. बघूया करतायत काय. आणि फायनल मॅचमध्ये विजयी संघ झाला आहे माऊली माहेर. आणि तो संघ आहे मावलिंगे गावातील भोवतेलवाडीमधला संघ आहे तो, आणि तो विजयी झाला आहे फायनलमध्ये. गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मॅचमध्ये माऊली माहेर संघाने विजेतेपद जिंकले आहे. मित्रांनो, आता आम्ही सर्वजण चाललो आहे भाड्यामध्ये. हॅलो. माझ्यावर आहेत आमचे माझे मित्र आहेत सर्व. एक प्रणव आहे, सार्थक, लालू आहे इथे, गण्या, बाबू आहे इथं. लालू कोण? मास्क लावलं, थंडी लागते जास्त. सत राहायचं फक्त. इथं सिक्युरिटी गार्ड वाटला पाहिजे ना, मग राहीन इथं. म्हणूनच
दांडा दे एक आणि बॅटरी दे. पण आलं Battery बॅटरीची पण करत नाही. हा आहे ना. पण आलं बिलं तर म्हणायचं आई आमची कंडिशन काय आहे बघ इथं. फक्त यावा इथे गप्पा मारा यावा. नाही इथं आडवा झोपून राह. फक्त दांडासाठी मारू. हा चल चल कायचा आम्हाला तसा बघ पेंचा सुद्धा मा तसा खुर्ची टाकून दोन्ही साईडला बसून राहायचा. फक्त झोपायला नाही झोपलं झोपू पण शकतो. बाकीचे इकडं मागून यायचे अजून आहेत टी-शर्ट पाठीमागे. घालून नवीन नवीन आम्ही आणि हा जातो. आमचा वंडरफाय इकडे आता फिराय ओल्ड मॅन. हाय फॅमिली. आता आम्ही सर्वजण भाड्यामध्ये पोचलोय. हे सर्वजण आता आम्ही वरती सत्तेचा मांड आहे वरती तिकडे जायला निघालोय. यात्रा भरलेली आहे खालती आणि मांड वरती येतो. मी आता ना सत्तेच्या मांडावरती येऊन पोचलोय आणि तुम्ही समोर बघू शकता तिकडे प्रतिकुंड तिकडे चालू आहे आणि साईडला नमन पण चालू आहे. मग दाखवतो मी जवळ जाऊन. तुम्ही ना समोर काय बघू शकता अग्निकुंड चालू आहे आणि आता थोड्या वेळाने त्याची निकारे वगैरे पडते. आता लाकडं टाकणं चालू आहे. अजून लाकडं टाकतील खूप सारे. तर मित्रांनो ना या जागीच्या निकाऱ्यावरतून ना नंतर खेळ धावणार आहेत ह्याच्यावरून. त्याच्यात बाजूच्या मांडावरती ना नमन चालू आहे बघू शकता आणि बाजूला अग्निकुंडामध्ये लाकडं टाकतात. तर तुम्ही ना बघू शकता की अजूनही त्याच्यामध्ये लाकडं टाकायचं काम चालू आहे. तेव्हा किती टाकतात ते अजूनही ह्याच्यामध्ये भरपूर खूप सारं टाकतात. ते बाजूला खूप लाकडं आहे ते सर्व टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता ना नमनवरला कोंबडा आहे जो नाचवायला सुरुवात केली नाही अग्निकुंडाच्या बाजूला बघू शकता. तर मित्रांनो श्री सिद्धेश्वर सोमेश्वर नमन मंडळ भडे दुष्करवाडीमध्ये ना त्या नमनमध्ये ना एक छोटी मुलगी आहे ना ती नाचते. काही नंबर नाचते भारी नाचते ती बघू शकता. कोकणातल्या नमनमध्ये एक मावशीचं पात्र असतं ते आणि खूप फेमस असतं आणि त्या मावशीचं आता या मंचावरती आगमन झालं आहे बघू शकता. तर आता वाजले 2:30 आणि आता बरोबर त्यांनी रावणाकडे सुरुवात केलेली आहे नदीकुंडाच्या बाजूला. आणि तिथल्या ग्रामस्थांनी ना आता ना इथे ना ते निकारेने एका लेवलला करण्यासाठी सुरुवात केल्याने आणि थोड्या वेळाने तिथला तो कार्यक्रम चालू होईल. तर मित्रांनो या वाडीचा एक नियम असतं या कुंडामध्ये फक्त त्यांच्या गावामध्येच लोक फक्त जाऊ शकतात. गावाच्या बाहेरच्या लोकांना जायला परमिशन नाही आहे. ते आता सांगतात ते माहितीवरून तसे की कुणी गावातल्या लोकांशिवाय बाहेरच्या लोकांनी आतमध्ये जायचं नाही. तिथे गावातील लोक फक्त त्याच्यामध्ये जाऊ शकतात. भडे या गावची ना एक प्रथा आणि तिथल्या खेळ बघण्यासाठी ना खूप सारे लोक जमले आहेत बघू शकतात. मित्रांनो मांड्यावरचा शेवटचा खेळ हा चालू झाला आहे आणि नंतर थोड्या वेळाने हा खेळ पूर्ण झाला की तिथे खालती अग्निकुंडामध्ये जायला लोक खालती येतील ते सर्व. तर मित्रांनो आता जे वाजले आहेत ते 3 वाजले आहेत बरोबर आणि हे सर्व जे खेळ आहेत ते आता धावायला सुरुवात करते या आगीच्या निकाऱ्यावरून. तर काही तुम्ही ना आता बघू शकता धावायला सुरुवात केल्याने अग्निकुंडामधून म्हणजे त्या निकाऱ्यावरून कसे धावत आहेत ते. मला बघून माझ्या अंगावरती एक काटा आला आहे. त्यांना खूप वर्षापासूनची त्या गावची ना परंपरा आहे आणि ते आता ते लोक ते जोपासत आहेत.
तर काही ना या अग्निकुंडामधून धावणाऱ्या लोकांचा ना अनुभव करण्यासाठी ना बाहेरून लोक आले आहेत, खूप सारे आहेत. तुम्ही बघू शकता म्हणजे लांबून सर्व आलेले आहेत, मुंबईचे वगैरे लोक आहेत सर्व. तर आम्ही घरी चालला निघालो आता वाजले आहेत 4. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका.